सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि विद्यार्थी नेते अभिजित दीपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच केंद्र सरकारच्या निषेधार्थ धुळ्यात विविध संघटनांनी एकत्रित येत आंदोलन केलंय। सत्यशोधक विद्यार्थी संघटना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली आहे। या आंदोलनात केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला। आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत घोषणाबाजी केली आहे। तसेच देशातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला बाधा पोहोचल्याचा आरोप करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी करत केंद्र सरकारने शिक्षण क्षेत्रातील प्रश्न गांभीर्याने सोडवावेत असेही आवाहन केलंय। आंदोलनात विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले। मी सिद्धांत बागुल, सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्र राज्याध्यक्ष। आज संपूर्ण भारतामध्ये दिल्ली, मुंबई आणि पूर्ण भारतामध्ये जे आंदोलन चालू आहे, सोनम वांगचुक आणि अभिजित दीपकेवर जी इथलं भाजप सरकार आहे ते दडपशाही करण्याचा प्रयत्न करत आहे, दडपशाही करत आहे, त्या दडपशाहीचा विरोध करत आणि धर्मेंद्र प्रधान अशा ज्याला शिक्षणाचा क्ष सुद्धा माहिती नाही अशा लोकांना जर इथलं मंत्रिमंडळ हे शिक्षण मंत्री म्हणून इथे बसवतोय आहे आणि तो शिक्षण मंत्री इथल्या गरीब कष्टकरी जनतेच्या मुलांचा आत्महत्या करून त्यांच्यावर शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम करतो आहे। अशा या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा तत्काळ मिळावा या मागणीसाठी तसेच सोनम वांगचुक सारख्या मोठ्या शास्त्रज्ञ आणि अभिजित दीपके सारख्या अनेक कार्यकर्त्यांना जी इथली मनुवादी सरकार दडपशाही लागते त्या दडपशाहीच्या विरोधात आज सत्यशोधक विद्यार्थी संघटना धुळे जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या जवळ निषेध व्यक्त करत आहेत आणि हे निवेदन आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना देखील देणार आहोत। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।